आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। या आठवड्यातील ही सलग दुसरी मॅरेथॉन बैठक आहे, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज लोणावळ्यातील कार्ला गडावर एकविरा आईचं दर्शन घेणार आहेत। यावेळेस ते गडावरील विविध 39 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत। मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात झाला। यवतमाळच्या दिग्रस जवळील कोपरा परिसरामध्ये राठोड यांच्या कारनं पिकअपला जोरदार धडक दिली। वेळीच एअरबॅग उघडल्यामुळे संजय राठोड बचावले। मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारनं सणासुदीच्या काळामध्ये भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे। रेल्वे मंत्रालयानं यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे। राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 100 आणि 200 रुपयांचं मुद्रांक बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता थेट 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर यापुढील सारी कागदपत्र मिळणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शनासाठी विशेष तीर्थदर्शन एक्सप्रेसला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत। सीएसएमटीवर या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी ते हजर देखील राहणार आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते आहे। या अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड या पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे। गाव पातळीवर ऑनलाईन कामं पार पडावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपर फास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे। यानुसार 600 वर गावांमध्ये आता फास्ट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे। अक्षय शिंदे याला चकमकीदरम्यान लागलेली गोळी सापडत नसल्याच्या सीआयडीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयानं गुरुवारी नाराजी व्यक्त केली। तसंच ही गोळी शोधली का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। त्यानुसार 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 5 ऑक्टोबरला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपये जमा होणार आहेत। चेन्नईतील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल सुपरस्टार रजनीकांत यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे। त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे। स्थानिक पातळीवर बनवलेल्या केकमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो। याबाबत कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं सावधानतेचा इशारा दिलाय। ऐन सणासुदीच्या काळामध्ये सोन्याला झळाळी आली आहे। एका तोळ्याचा भाव तब्बल 78,500 रुपयांवर गेलाय। राज्यातील 13 बाजार समितीमध्ये लिंबूची आवक झाली। लिंबाला पुणे बाजारामध्ये क्विंटलला 2800 रुपये सर्वसाधारण दर मिळाला, तर मुंबईमध्ये 3000 आणि भुसावळ इथं 5500 रुपये दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गुरुवारी बाजारामध्ये तुरीची आवक 1931 क्विंटल झाली, तर तूर डाळीला कमीत कमी 10,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 10,450 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। करमाळा बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 3728 क्विंटल झाली। सर्वसाधारण दर हा 6466 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात विविध जातीच्या उडदाची आवक झाली आहे। कारंजा बाजार समितीमध्ये गुरुवारी मुगाची आवक 400 क्विंटल झाली। सर्वसाधारण दर 6977 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। विदर्भातील हिंगणघाट बाजारामध्ये सोयाबीनची सर्वाधिक 3400 क्विंटल आवक झाली। या ठिकाणी सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 रुपये सर्वसाधारण दर मिळाला। राज्यात काल 21,380 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली, तर 30,900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। पशुखाद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र मात्र बिघडलंय। कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे कंपन्यांनी सरकी आणि गोळी पेंड दरामध्ये वाढ केली आहे। नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून येत्या 6 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल असा अंदाज देण्यात आलाय। यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असेल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय। यंदा मान्सून पुणे जिल्ह्यात भरभरून बरसला असून जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात 122% अर्थात 1052 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। गेल्या वर्षी केवळ 76% पावसाची नोंद झाली आहे।
6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये पुन्हा सर्वदूर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये पुन्हा पारा खाली येण्याची शक्यता वर्तवली जाते। पावसाळा संपला असून मागील काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावलेली नाहीये। यामुळे पुन्हा एकदा ऊन तापू लागले। मध्य रेल्वे प्रशासनानं लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार अनेक लोकल सेवांच्या वेळेमध्ये बदल केलाय। सीएसएमटी येथील गर्दी कमी व्हावी यासाठी 22 अप आणि डाऊन जलद लोकल या फेऱ्या ज्या आहेत त्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत। मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नव्या पर्यायाची चाचपणी करण्यात येईल। तलावाच्या 5 कप्प्यांपैकी एकेका कप्प्याच्या दुरुस्तीचा पर्याय पुढे आलाय। दसऱ्याला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं परवानगी दिली आहे। त्यामुळे यंदा शिवाजी पार्क मैदानावरून दोन्ही शिवसेनेतील संघर्षाला फाटा मिळालाय। मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे गेल्या अनेक दशकांचं समीकरण बनलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या दसरा मेळाव्याच्या परंपरेला सुरुवात केली आहे। शिवसेनेतील फुटीनंतर ती परंपरा कायम आहे। दादरच्या शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला। ठाकरेंच्या पक्षाने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती। त्याकरता महापालिकेला स्मरणपत्र पाठवण्यात आली। अखेर महापालिकेने ठाकरेंच्या मेळाव्याकरता परवानगी दिली आहे। त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे। शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून दोन्ही शिवसेनेत असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण यावेळी शिंदेंच्या शिवसेनेनं ते टाळलं। वरळी विधानसभा मतदारसंघाकडे यंदा सगळ्यांचंच लक्ष लागलंय। वकील गुणरत्न सदावर्तेंनी थेट ठाकरेंना आव्हान द्यायचं ठरवलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते हे निवडणूक लढवणार आहेत। काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत। सदावर्ते थेट आमदार आदित्य ठाकरेंना भिडणार आहेत। त्यामुळे वरळीच्या मैदानात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चर्चा सुरू झाली आहे। आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा सामना होऊ शकतो। महायुतीतून उमेदवारी मिळवण्यासाठी सदावर्ते इच्छुक असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून सदावर्तेंनी पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली आहे। गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभेतून उभे राहणार अशी बातमी मिळते। इच्छुक आहेत ते? मी आधीच सांगितलं, जनजन उभं राहायचं त्यांना राहू दे। वरळीमधून 2019 मध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांना 89,248 मतं मिळाली होती। यंदा सदावर्तेही वरळीतून आपलं नशीब आजमावणार आहेत। इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।